तुम्ही काय बोला पाणी 2 दिवसात म्हातारा म्हातारा पाणी येत नाही काय नाही येत असं काय सरपंच आहे कोणीच नाही ते समजून नाही तुम्हाला पाणी द्या सरपंच द्या नाही तर आत्महत्या होणार आहे उद्या हा धरणात जाऊन धरणात काढून आईचं 90 वर्ष होय पाणी नाही गावामध्ये पाणी गेलं होय आई काय की वापरण्यासाठी याला दोषी कोण हे विचारायला आम्ही आज या ठिकाणी आलोय। आमच्या गावचे जल जीवन मिशनची योजना 1,49,73,000ची योजना झाले 3 वर्षापासून बंद आहे। ठेकेदार 67 लाख रुपयाचं बिल घेऊन गायब झाला। ना याला ग्रामपंचायत कोणी विचारायला तयार आहे, ना ग्रामसेवक विचारायला तयार आहे, ना कोणी शासन विचारायला तयार आहे। या पाण्यापासून आमच्या गावाला वंचित ठेवू लागले, याला जबाबदार कोण हे विचारण्यासाठी खास या ठिकाणी आज आमच्या सर्व महिला उपस्थित झालेल्या आहे। आणि 2 दिवसात जर आमच्या गावला तर या सर्व महिला जे आमची सरकारी विहीर आहे कानोडच्या धरणात, या सर्व महिला कानोडच्या धरणात त्या विहिरीपाशी जाऊन जलसमाधी आम्ही आंदोलन करणार आहे। एवढीच या मार्फत मी आपल्याला विनंती करतो। अधिकारी एक बिनी कोणीच आणि हा मोर्चा आयोजन केले असताना या ग्रामपंचायतला आता लॉक आहे। हे बघा या ठिकाणी कोणीच नाहीये, याला कुलप लावलेलं आहे, ग्रामपंचायत लॉक आहे। ना सरपंच आले, ना ग्रामसेवक आले, ना त्यांचे कोणते प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आणि वारंवार त्यांना सांगून बी ते या ठिकाणी लक्ष द्यायला कोणी तयार नाही। म्हणून हा मोर्चा आज आम्ही या ठिकाणी आयोजित केला होता। आणि 2 दिवसात जर आमच्या पाण्याची व्यवस्था झाली नाही, या सर्व महिला गावकरी आम्ही कानोडच्या धरणात जे आमची विहीर आहे त्या ठिकाणी आम्ही जलसमाधी आंदोलन करणार आहे। धन्यवाद।